ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण एक बॅकनेक डिझाइन बघणार आहोत। याच्यासाठी आपण उंची घेतलेली आहे 14.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे डीप नेकच्या अकॉर्डिंग 4.5 इंच, मुंडा खोली घेतलेली आहे 5.5 इंच, चेस्ट आहे 32, तर 32चा चौथा भाग घ्यायचा आहे आपण छातीच्या मेजरमेंटसाठी। आणि डीप नेक असेल तर त्यातही अर्धा इंच कमी करायचा आहे। कोण्यातून घ्यायचा आहे 1.25 इंच आणि या पद्धतीने बॅक मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला चेस्टचं मेजरमेंट बघा 8 चौक 32 आहे, पण इथे आपण 7.5 वरती मार्क करणार आहोत, डीप नेक आहे म्हणून, आणि बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर घेर आहे 27 इंच, 27चा चौथा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घेऊन टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आणि बाहेरच्या बाजूला 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन। हे तुमच्यावर अवलंबून आहे 1.5 घ्यायचं की 2 इंच। आणि यानंतर हा शेप आहे तो मुंड्याचा कट करून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला शोल्डर तयार हवा आहे 2.5, तर 3 ते 3.25 वरती मार्क करून घ्यायचं मुंड्याकडच्या बाजूनी, आणि पुढे राहील ती गळा रुंदी राहणार आहे। इथे आता खालून गळा उंची आपल्याला जे खालची पट्टी आहे ती 3.5 इंच तयार हवी आहे, तर आपण 4 इंच घेतलेली आहे, अर्धा इंच शिलाईचं मार्जिन ॲड केलं आणि खालच्या बाजूनी गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 किंवा 3 इंच, तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। आणि बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। अगदी फ्री हँडनी हा गळा आपण घेणार आहोत आणि खूप कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर अशी ही डिझाइन तयार होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही डिझाइन अगदी इझिली बनवता येणार आहे। अगदी प्लेन ब्लाउज पीस असेल तर कशा पद्धतीने आपण डिझाइन बनवू शकतो आणि ब्लाउजला आपल्या अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकतो, तर इथे आपण तेच बघणार आहोत। फक्त लेसचा वापर करून आपण ही डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अशाच पद्धतीचे अजून डिझाइन व्हिडिओचे जे व्हिडिओमध्ये डिझाईन्स पाहायचे असतील तर खाली मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर बघा या पद्धतीने गळ्याला पहिल्यांदा आपण टीप मारून घ्यायची आहे। मेन फॅब्रिक आहे ते सरळचा पोर्शन वरती ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं आणि जसा गळा ड्रॉ केला त्याच्यावर टीप मारून घ्यायची। 5 इंच मार्जिन घेऊन आपण गळा कट करून घ्यायचा, नॉचेस देऊन घ्यायचे आणि गळ्याला फक्त अस्तरच्या भागावर या पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर अस्तरचा भाग आतमध्ये पलटवायचा आणि गळ्याला काठाची टीप देऊन घ्यायची आहे। यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे मोठी 5ची टीप देऊन एकमेकांना जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून घ्यायचं। आता यानंतर आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि पाठीचे टक्स देत असताना बघा जो आपला पाठीमागचा गळा आहे त्याच्या खाली आपला टक्स आला पाहिजे, तर या पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे आणि पाठीला पट्टी देऊन घ्यायची आहे। तर इथे बघा खाली पट्टी लावून घेतली, प्रेस टीप देऊन घ्यायची आणि यानंतर ती पट्टी आतमध्ये दुमडून काठाची टीप आपल्याला मोठी 5ची टीप देऊन घ्यायची आहे। आणि यानंतर आता आपल्याला सेंटर पॉइंट मार्क करून घ्यायचा आहे आणि गळ्याला बघा या पद्धतीने पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आणि खालच्या बाजूला 1-1 इंचांवर व्यवस्थित मार्क लावून घ्यायचा आहे। आणि आता इथे आपण लेस घेणार आहोत आणि फक्त पहिल्यांदा वरच्या बाजूला आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे। तर दोनही बाजूंना आपण या पद्धतीने लेस लावून घ्यायची, फक्त अर्ध्यापर्यंत लावून घ्यायची। खाली आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या थोडंसं खालीपर्यंत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण गळ्याच्या खालच्या कर्व शेपला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर खूप कमी वेळेमध्ये ही डिझाइन आपली तयार होणार आहे आणि याला तुम्ही नॉट्स वगैरे लावणार असाल तर अजून अट्रॅक्टिव्ह लुक येईल। तर 2-2 टीप लावून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूंच्या कडांवरती आणि त्यानंतर आपल्याला खालची लेस लावल्यानंतर पुन्हा मार्किंग करून बघायचं आहे, मधलं अंतर सेम राहिलं पाहिजे। याच्यासाठी 1-1 इंच अंतरावर मी मार्क लावून घेतला आणि त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूची लेस लावून घ्यायची आहे।
तर बघा या पद्धतीने ही आपली डिझाईन तयार झालेली आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटनवरती म्हणजे घंटीचं बटन दाबून त्याच्यानंतर ऑल वरती सेट करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।